ऑला. स्पॅनिश शिकायचंय, पण सुरुवात कुठून करायची हा प्रश्न पडलाय ना. काळजी नसावी. आज आपण एका अगदी ओळखीच्या, आपल्या सर्वांच्या परिचयाच्या जागेपासून सुरुवात करणार आहोत. तो म्हणजे आपला क्लासरूम. बघा, यामुळे भाषेची पहिली ओळख किती सोपी आणि एकदम मजेशीर होऊन जाईल. तर मग तयार आहात का? पुढच्या फक्त काही मिनिटात आपण 13 सोपे सोपे स्पॅनिश शब्द शिकणार आहोत. आणि इतकंच नाही तर ते लगेच वापरून संभाषण कसं सुरू करायचं हेही पाहणार आहोत. चला तर मग पटकन सुरुवात करूया. तर सेक्शन 1 क्लासरूममध्ये आपलं स्वागत आहे. आपण वस्तू शिकणार आहोत. चला तर मग आपण आपल्या या व्हर्च्युअल स्पॅनिश क्लासरूममध्ये प्रवेश करूया. सगळ्यात आधी काय करायचं, तर आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या वस्तूंची नावं शिकून घ्यायची. ओके, चला खोलीतल्या मोठ्या वस्तूंपासून सुरुवात करूया. आता एक कल्पना करा की आपण सगळे एका स्पॅनिश क्लासरूममध्ये बसलो आहोत. सगळ्यात आधी आपल्या मोठ्या वस्तूंवर नजर टाकूया. म्हणजे अशा वस्तू ज्या कुठल्याही वर्गात हमखास दिसतातच. चला, हे शब्द माझ्यासोबत म्हणून बघण्याचा प्रयत्न करा. खुर्ची म्हणजे ला सिया. इथे एक लक्षात घ्या, डबल एलचा उच्चार य सारखा होतो, म्हणून सिया, बरोबर. पुढे टेबल आहे, ला मेसा. सोप्पा आहे. फळा म्हणजे ला पिझारा. इथे झेडचा उच्चार स सारखा करायचा आहे, पी सारा. आणि शेवटचं प्रोजेक्टर म्हणजे एल प्रोजेक्टर. हा शब्द तर आपल्या ओळखीचाच वाटतो, नाही का? मस्त. या 4 वस्तूंनी आपल्या क्लासरूमची ओळख सुरू झाली आहे. वा, छान. आता मोठ्या वस्तूंवरून आपलं लक्ष आपल्या डेस्कवर आणूया. आता पाहूया की डेस्कवर काय काय आहे, म्हणजे शिकण्यासाठी लागणाऱ्या काही एकदम महत्वाच्या वस्तू. तयार? चला तर मग. पुस्तक म्हणजे एल लिब्रो. पेनला म्हणतात एल बोलिग्राफो. हा शब्द थोडा मोठा वाटेल, पण खरं तर सोपा आहे. पुन्हा म्हणून बघा, बो ली ग्रा फो. वही आहे एल क्वादर्नो. आणि एक कागद म्हणजे लावहा दे पापेल. खरंच की नाही, याच तर आपल्या शिक्षणाच्या मुख्य साधना आहेत. आणि आता शेवटी वैयक्तिक वस्तू आणि थोडं तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजी. आता आपल्या क्लासरूमचं चित्र पूर्ण करूया. यात काही वैयक्तिक वस्तू आहेत आणि आजच्या काळातली टेक्नॉलॉजी, जी आता खरं तर प्रत्येक वर्गात दिसतेच. कॉम्प्युटरला म्हणतात एल ऑर्देनादोर. टॅबलेटला म्हणतात ला ताब्लेता. हे तर अगदी सोपं आहे. आपली बॅग म्हणजेच ला मोचिला. पेन्सिल केस आहे एल एस्तुचे. आणि कचरापेटीला म्हणतात ला पापेलेरा. बस, झाले आपले शब्द. ह्या शब्दांनी आपला क्लासरूम आता पूर्णपणे तयार झाला आहे. सेक्शन 2 शब्दांपासून संभाषणाकडे महत्वाचे प्रश्न विचारणे. तर आता आपल्याकडे 13 नवीन शब्द आहेत. वा, पण थांबा, फक्त शब्दकोश पाठ करून भाषा येत नाही, बरोबर ना? चला, आता हे शब्द वापरून प्रत्यक्ष कसं बोलायचं ते शिकूया. त्यासाठी आपण 3 अगदी जादूची वाक्य पाहणार आहोत. हे पहिलं वाक्य. हे तर जणू काही मास्टर की आहे. जेव्हा कोणतीही नवीन वस्तू दिसेल आणि तिचं नाव विचारायचं असेल, तर फक्त तिच्याकडे बोट दाखवून विचारायचं, कोमो से दिसे एस्तो एन एस्पॅन्योल. म्हणजे याला स्पॅनिशमध्ये काय म्हणतात? चला, एकत्र म्हणून पाहूया. कोमो से दिसे एस्तो एन एस्पॅन्योल. आता याच्या अगदी उलट परिस्थिती. समजा कुणीतरी ऑर्देनादोर हा शब्द वापरला आणि आपल्याला त्याचा अर्थच माहिती नाही. तेव्हा काय विचारायचं? तेव्हा विचारायचं के सिग्निफिका ऑर्देनादोर. म्हणजे ऑर्देनादोरचा अर्थ काय आहे? एकदम सोपं आहे, नाही का? ठीक आहे, अर्थ तर कळाला, पण शब्दाचा उच्चार कसा करायचा यात जर शंका असेल तर? आत्मविश्वासाने बोलण्यासाठी हा प्रश्न विचारायचा, कोमो से प्रनुन्सिया पिसारा. म्हणजे पिसाराचा उच्चार कसा करतात? बघा, यामुळे अगदी अचूक बोलायला शिकता येईल. आणि आता सेक्शन 3 सर्व एकत्र आणूया तुमचे पहिले स्पॅनिश शब्द. चला, आता आपण सगळ्यात मजेशीर भागाकडे वळूया. आपण आत्तापर्यंत जे काय शिकलो आहोत, म्हणजे ते शब्द आणि ती वाक्य, ते सगळं एकत्र करून आपलं पहिलं स्पॅनिश संभाषण कसं करायचं ते पाहणार आहोत. हे किती सोपं आहे ते बघा. फक्त 3 सोप्या पायऱ्या आहेत. पायरी 1, एक शब्द निवडा. चला, आपण एल लिब्रो निवडूया. पायरी 2, आपला प्रश्न वापरा, के सिग्निफिका लिब्रो. आणि पायरी 3, उत्तर मिळवा. याचा अर्थ पुस्तक आहे. झालं, अभिनंदन, आपलं पहिलं स्पॅनिश संभाषण यशस्वीरित्या पूर्ण झालं आहे. पाहिलंत, स्पॅनिशची सुरुवात करणं अजिबात अवघड नाहीये.
आज आपण 13 शब्द आणि 3 महत्वाची वाक्य शिकलो. आता विचार करा, या क्लासरूमच्या बाहेर पुढचा कोणता शब्द शिकायला आवडेल? ही शिकण्याची उत्सुकता अशीच कायम ठेवली पाहिजे. आदिओस.